नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. महायुतीच्या सरकारची मोठी अडचण झालेली आहे की ओबीसी वर्गाला आता सांभाळायचं कसं. कारण सर्वोच्च न्यायालयाने जी कॅप घातलेली 50%ची, त्यामधून मार्ग कसा काढायचा. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसींना 27%च आरक्षण राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, असं तर घोषित करून टाकलेलं आहे. मग आता उद्या परवा होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ते कुठलं अमेंडमेंट बिल आणतात का, म्हणजे महाराष्ट्र सेल्फ लोकल गव्हर्नमेंट अमेंडमेंट बिल असं ते काय आणतात, याकडे लक्ष आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने तर निवडणुका घोषित करून टाकलेल्या आहेत. त्यामुळं निवडणुका थांबवल्या जाणार नाही, ती प्रक्रिया थांबवली जाणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असतानाच 21 जानेवारी 2026 रोजी जो निकाल होईल त्याला अधीन राहून ज्या नगर परिषदा नगरपंचायतमध्ये ज्या 57 ठिकाणी जास्तीचं आरक्षण दिलेलं आहे, तो निकाल सब्जेक्ट टू राहणार आहे, त्याच्या अधीन राहणार आहे. दुसरीकडं ज्याला मिनी विधानसभा म्हणतात, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका, किंवा आपण एकूणच जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ही महायुतीच्या सरकारची आणि विरोधातली महाविकास आघाडीची येत्या आगामी ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्याच्याबद्दलची ही टेस्ट आहे, लक्षात घ्या. कारण हे आरक्षणाचा राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने चर्चेत आलेलं आहे, मराठा आरक्षणाची मागणी, त्याच्यानंतर ओबीसींनी संरक्षणाची केलेली मागणी, हैदराबाद गॅझेट वगैरे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिशय असंतोष आहे सरकारच्या बद्दल ओबीसी समाजामध्ये. आणि एकूणच आता सरकार नेमकं कसं मार्ग काढणार आहे. आणि निवडणूक आयोग मात्र कसं आहे की सरकार जे बोलेल त्याच्यानुसार ते काम करत आहे. लॉजिस्टिक सगळी व्यवस्था करणं आपलं काम आहे. एवढ्या पुरती जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतलेली नाही. अर्थ ती बरोबर आहे. आता सरकारला राजकीय दृष्ट्या आपलं काही राजकीय नुकसान व्हायला नको, म्हणजे माळी, वंजारी, तेली असे जे प्रमुख ओबीसी गट आहेत, जाती आहेत, त्यांचा रोष आपल्यावर ओढून घ्यायला नको. आपल्याला ते परवडणार नाही. भारतीय जनता पार्टी ज्या अर्थी ओबीसी मतांवरच राजकारण करते, ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे असं म्हणते, तर आता मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. कोंडीत सापडलेली भारतीय जनता पार्टी आणि अर्थातच महाराष्ट्राचं सरकार, त्याविषयी आपण बोलतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये 2-3 वेळेला म्हणजे 4 वेळेला चर्चा झालेली आहे, आणि त्या चारही वेळेला एक मुद्दा सुप्रीम कोर्टाने जो लावून धरलेला आहे की तुम्ही बाठिया आयोग जो नेमला गेला होता 2022 मध्ये, त्याच्या आधी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार निवडणुका घेऊ शकता, आणि त्या 31 जानेवारी 2026च्या आत तुम्ही घेतल्या पाहिजेत. कारण की आता 4-5 वर्ष त्या लांबलेल्या आहेत. ही मुदत तुम्हाला आम्ही देतोय. आणि त्या निवडणुका घेत असताना आरक्षण जी स्थिती आहे, ती स्थिती बाठिया आयोग नाही तर बाठिया आयोगाच्या आधी जी स्थिती होती त्यानुसार घ्या असं सांगितलं होतं. आणि 50% ही जी लक्ष्मण रेषा आहे ती आखून दिलेली, ती त्याचं भान ठेवा असं सांगितलेलं होतं. मग सरकारने केलं काय की मग निवडणूक आयोगाने पुढं फॉलो करणं त्यांचं काम आहे. सरकारने केलं काय की 2 महानगरपालिका जर सोडल्या तर इतर ठिकाणी समंजसपणे 50%च्या आत दिलं गेलेलं आहे, म्हणजे ती आरक्षण मर्यादा काही ओलांडली गेलेली नाही. जिल्हा परिषदांमध्ये मर्यादा ओलांडली गेलेली आहे, पंचायत समित्यांमध्ये मर्यादा ओलांडली गेलेली आहे. आणि त्या दोन्ही जे आहेत जास्त प्रमाण जे आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये. आणि मग नगर परिषद आणि नगर पंचायत याच्यामध्ये म्हणजे 40 आणि 17 या ठिकाणी म्हणजे एकूण 57 ठिकाणी मर्यादा ओलांडली गेलेली आहे. तिथं निवडणुका झाल्या म्हणजे होत आहेत. आता तिथं मतदान होईल, मतमोजणी देखील होईल. परंतु जो काही निकाल बाहेर, जिथे 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे 57 ठिकाणी, जर सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारीला जर सांगितलं की आता हे काही नियमात बसत नाही, तर तिथं तुम्ही काय करा, पुन्हा निवडणुका घ्या. आणि मग ते सरकारच्या गळ्याशी येणार आहे. कारण की जवळपास 1871 जागांवर ओबीसींचा परिणाम होणार आहे.
आणि मुद्दा राजकीय मागासलेपणाचा आहे. ज्या वेळेला मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेट आणि मग हे कुणबी प्रमाणपत्र का पाहिजे? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळवायचं आहे, ओबीसींच्या ताटातला हिसकावून घ्यायचंय, असा असा रोष ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलेला. मग आता मग सरकार कारण काय सांगतं की आता ते तुषार मेहता जे आहेत, तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत, ते कोर्टामध्ये काय वक्तव्य करावं त्यांनी? ते म्हणाले की राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रामाणिक व्याख्या केली, पण भ्रम निर्माण झाला. भ्रमामुळे आयोगाने नवीन आरक्षण प्रक्रिया सुरू केली, ज्यात 50% ओलांडले गेले. हे असं कबूल केलेलं आहे. म्हणजे आता बघा की किती सहजगत्या आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोग हातामध्ये हात घालून सुप्रीम कोर्टासमोर उभा आहे. आणि मुख्यमंत्र्यांना विश्वास आहे की या सुरळीत होतील निवडणुका. ओबीसींना जे सरसकट 27% जे आरक्षण द्यायचे ते आम्ही देणार. आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्ट काय म्हणत आहे? बाठी आयोगाचे जे ट्रिपल टेस्ट आहेत त्या लक्षात घ्या. तुम्ही गफलत करू नका, 50%ची मर्यादा ओलांडू नका कुठेच, हे कायदा पाळा. आणि मग जिथे SC STचं जे आरक्षण आहे किंवा जिथं STचं आदिवासी बहुल जिथं भाग आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला काही निर्णय करायचा आहे, मग तुम्ही अपवादात्मक स्थितीमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये जुने जे काही खटलेत, के कृष्णामूर्ती वगैरे असे काही संदर्भ तुम्हाला जर देता आले आणि जर मग सरकारने आपली बाजू मांडत असताना जर सुप्रीम कोर्टाला तेवढं कन्व्हिन्स केलं की आम्ही हे अपवादात्मक आहे, जिथं आदिवासी भाग आहे तिथं अशी अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे इथं आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे, तर तेवढं आम्हाला तुम्ही समजून घ्या. परंतु ते समजून घेता येत नाही कायद्याने, तेच तर सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. हे महत्वाचं आहे. आणि मग ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट परवानगी देत आहे, तुम्ही जरी आता हे उद्या विधेयक आणलं, कॅबिनेटने उद्या परवा मंजूर केलं, त्याच्यानंतर गरज पडली तर ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन आहे नागपूरमध्ये, त्याच्यामध्ये मंजूर केलं जाईल. ते केल्यानंतर जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही 50%च्या मर्यादेतच हे करायचं, मग त्यावेळेला काय होणार आहे? प्रत्येक मतदारसंघ, मग ते नगरपालिकेचे वार्ड असतील, जिल्हा परिषदेचे गट असतील, पंचायत समित्यांचे किंवा महानगरपालिकेचे प्रभाग वगैरे ते वार्ड असतील, हे सगळे तिथं म्हणजे तिथला जो डेटा आहे, तिथलं राजकीय मागासले पण तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार करा, पण 50%मध्येच ठेवा. मग 10 ते 27% असं काही करता येईल का ओबीसी मध्ये? तिथले तुम्ही प्रत्येक स्थानिक संदर्भ लक्षात घ्या आणि त्यानुसार करा, असा हा दिलेला आहे. परंतु आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला 2029च्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, आणि त्या आम्हाला स्वबळावर करायच्या, 100% जिंकायच्या आहेत. आणि ओबीसी आमच्या DNA मध्ये, अरे आम्ही ते जाहीर केलेलं आहे, आम्ही ते सांगतोय. त्याच्यामुळं कसं आहे की काय करावं, याच्या याच्या कैद कात्रीमध्ये सरकार सापडलेलं आहे. आता बबनराव तायवाडे यांनी अजून एक याचिका जी नागपूर खंडपीठामध्ये जी दाखल केलेली आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगाने SC ST महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली, पण हीच पद्धत ओबीसीसाठी विचारात घेणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होत आहे. या विरोधात त्यांनी या विरोधात नागपूर खंडपीठाकडे त्यांनी अर्ज केले. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता याच्यातून खरं तर ही जरी कठीण परीक्षा आहे, त्याच्यातून कसा मार्ग निघतोय. आणि मग आता गेल्या 25 तारखेलाही सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जॉय मला बागची यांच्या समोर जी काही सुनावणी झाली, त्याच्यामध्ये अनेक वकिलांनी ज्याच्या त्याच्या वकिलांनी आपापल्या भूमिका मांडल्या की मुळात 50% इंदिरा साहनी खटला हे झालं. आणि ते करत असताना इंदिरा जयसिंग यांनी फार महत्वाचे मुद्दे जे मांडले की जात गणना न झाल्यामुळे हे सगळं जे काही वाढतंय, आणि 1931 साली ब्रिटिशांनी केलेली जात गणना, त्याचाच आधार सगळीकडे घेतला जातोय. आणि त्याच्यानुसार आपला हा महान भारत देश आणि महान भारतातला अतिशय उज्ज्वल म्हणजे नेत्रदीपक असं जे राजकारण आहे जातीपातीवरचं, ते सगळं व्यवस्थितपणे सुरू आहे.
जातगणनेची मागणी राहुल गांधींनी केली 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 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदम ते मुद्दा हिसकावून घेतल्यासारखं जातगणना आम्ही करू असं सांगून टाकलं. आणि ती कधी करू? 2026-27 मध्ये करू. म्हणजे तोपर्यंत काय करायचंय? हे अशाच पद्धतीने न्यायालय निवाडे वगैरे ते सगळं करायचं. आता बाठी आयोग काय म्हणतोय? बाठी आयोगाच्या अहवालामध्ये की 37% ओबीसी आणि 27% आरक्षण दिलं पाहिजे. इकडं काय सांगितलं जात आहे की 52% ओबीसी. मग त्यांना तेवढं ते आरक्षण दिलं पाहिजे. पुन्हा छगन भुजबळ असतील किंवा लक्ष्मण हाके असतील सगळे जे मागणी करतात आहे, उलट जे आरक्षण संख्या वाढवायला पाहिजे तर त्याच्याऐवजी तुम्ही मराठा आरक्षण वगैरे देऊन त्याच्यावर घालताय असं ते म्हणतात आहे. हे असे सगळे मुद्दे आहेत. मुळात काय, इम्पेरिकल डेटा ज्याला आपण म्हणू, जी अतिसूक्ष्म अतिसांख्यिकी जी माहिती आहे ती माहिती केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे आलेली नाही. आता ती केंद्र सरकारकडून जनरल म्हणजे सर्वसाधारणपणे येईल तेव्हा येईल, त्याच्यानंतर पुढे निर्णय घेतील. आता इथं काय झालेलं आहे? इथं सांगितलेलं आहे की तुम्ही मतदार म्हणजे संघनिहाय हे करा. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जसं जातगणना झालेली नाही 1931 नंतर, ज्या वेळेला बाठी आयोग ट्रिपल टेस्ट वगैरे सगळं विचार करत आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याला काही अटी शर्तींवर होकार द्यायला तयार आहे. मग तुम्ही त्या याच्यामध्ये जातगणना म्हणजे आता ती लक्षात घेताना 2011ची देखील जातगणना लक्षात घेऊ नका असं देखील काही ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे हे अतिशय किचकट आहे समजून घेणं. न्यायालयीन पातळीवर जे आहे ते एवढं सोपं नाही. हे सगळं तांत्रिक आहे. आणि या तांत्रिक याच्यातून मांत्रिक पद्धतीने देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे मार्ग काढतात हे आपल्याला लवकरच कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.